अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. ढोल ताशांचा गजर, हलगीचा कडकडाट आणि ताल धरणारे लेझिम पथक अशा प्रचंड उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात विद्या मंदिर मंदूर शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. फेटे बांधलेल्या चिमुरड्यांची ओपन टॉप जीपमधून काढलेली भव्य मिरवणूक हे यावेळचे मुख्य आकर्षण ठरलं. जिल्हा परिषद सदस्य सोनाली पाटील यांनी स्वतः या मिरवणुकीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने यावर्षी नवगतांच्या स्वागतासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. याच उपक्रमाचा भाग म्हणून गगनबावडा तालुक्यातील विद्या मंदिर मंदूर शाळेने ग्रामस्थ आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा अनोखा स्वागत सोहळा आयोजित केला होता. पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची धूम निवडे, साळवन, मार्गेवाडी, खोपडेवाडी, पाटीलवाडी, धुमाळवाडी, तिसंगी आणि पणुत्रे या पंचक्रोशीतून इयत्ता 1ली ते 7वी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व नवगतांना पारंपरिक फेटे बांधण्यात आले होते. गावातून भव्य मिरवणूक काढत सुवासिनींनी विद्यार्थ्यांचं औक्षण केलं, तर ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या राजशाही स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. याप्रसंगी शाळेत उपस्थित सर्व घटकांनी नशामुक्तीची शपथ घेतली. तसेच शासनाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. याच कार्यक्रमाचा औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी योगेश शेलार याची पोलीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आपल्याच शाळेचा विद्यार्थी खाकी वर्दीत समोर आल्याने उपस्थित विद्यार्थ्यांसाठी तो एक मोठा प्रेरणादायी क्षण ठरला. या दिमाखदार सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे गणपती जाधव, शिवाजी जोंधळेकर, तुकाराम साबळे, कुलदीप खुटाले, सुनील मोरे यांच्यासह मुख्याध्यापक प्रकाश बारटक्के, श्रीपती तेली, रघुनाथ शिंदे, दत्तात्रय शिंदे, विश्वास भोसले, शिक्षक वृंद, मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेसाठी पालकांनी स्कूल बसची व्यवस्था स्वखर्चातून शाळेसाठी केली आहे. स्वागत सोहळ्याच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.